मराठी भाषण क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक असलेले आणि प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील हे क्रांतिकारी चळवळीतील थोर स्वातंत्र्य सेनानी होते. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींपैकी एक नाना होते. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते, एक अहिंसक गांधीवादी, दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक. भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणाने मिळाले असले तरी क्रांतिकारकांचे योगदान यात मोठे आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 साली येडेमच्छिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावी झाला. नानांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. ते तालमीत नियमित अंग मेहनत करण्यासाठी जात असत. त्यांनी तालमीत खडतर मेहनत करून पिळदार शरीर कमावले होते. बालपणातही नाना पाटलांचे शरीर भक्कम बुरुजासमान दिसत असे. नानांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ तलाठ्याची नोकरी केली, परंतु त्यानंतर 1930 सालच्या सविनय कायदेभंग आंदोलनात आपल्या नोकरीचा त्याग केला आणि गांधीवादी मार्गाने त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. 1930 ते 1942 पर्यंत त्यांनी गांधीवादी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्याच लोकांनी केला पाहिजे या प्रेरणेतून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी बाजारपेठ, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा यासारखी लोकोपयोगी कामे त्यांनी केली. गावोगावी गोरगरिबांना छळणाऱ्या गावगुंडांना आळा घालण्यासाठी नाना पाटलांनी त्या गुंडांच्या तळपायाला पत्रे ठोकले. म्हणून नाना पाटलांचे त्रिसरकार म्हणून ओळखले जाऊ लागले. लोक चळवळ चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. भूमिगत असलेल्या नानांना ते शक्य नव्हते. म्हणून नानांनी 7 जून 1943 साली जी.डी. बापू लाड आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या सहाय्याने इंग्रजांची पगार घेऊन जाणारी गाडी लुटली. नाना पाटलांच्या क्रांतिकारी कारवाया थांबवण्याचे नाव घेत नव्हत्या. इंग्रजांच्यासाठी नानांना पकडणे खूप जिकिरीचे होऊन बसले होते. नानांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती. जी.डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली नाना पाटलांनी तुफान सेनेची स्थापना केली. तुफान सेनेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांसाठी नानांना पकडणे महत्त्वाचे ध्येय बनले होते. अशातच नानांच्या आईचे निधन झाले. आईच्या अंत्यदर्शनाला नाना नक्की येणार अशी इंग्रजांना खबर लागली. नानांच्या राहत्या घराला इंग्रजांनी वेढा टाकला. नाना आईच्या अंत्यदर्शनाला आले, परंतु वेषांतर करून. इंग्रजांना जराही सुगावा याचा लागला नाही. नानांच्या क्रांतिकारी घडामोडींनी इंग्रज सरकारने दहशत खाल्ली होती. 1942 ते 1946च्या सतत चालू असणाऱ्या क्रांतिकार्याने इंग्रज आवक झाले होते. त्यावेळी नानांच्या प्रतिसरकारच्या अधिपत्याखाली एकूण 1500 गावे आली होती. वाळवा, कुंडल, कराड, सातारा ही नानांच्या चळवळीची प्रमुख केंद्रे बनली होती. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर अदृश्य असणारे नाना पाटील कराडमध्ये प्रकट झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नाना पाटलांनी 1957 सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली. 1967 साली बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे नाना पाटील हे पहिले खासदार ठरले. नानांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात वाळवा गावात राहणे पसंत करत 6 डिसेंबर 1976 साली क्रांतिसिंह नाना पाटील आपल्यातून निघून गेले. अशा थोर समाजसेवकास माझे कोटी कोटी नमन. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सोबतच आपल्या मी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवे आहेत किंवा भाषण हवे आहे हे कमेंट करून नक्की कळवा.